थँक्यू सो मच. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळमस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिट्टी व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. बॅचची वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील, त्यात सहभागी होऊ शकता. त्याचबरोबर परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ आपल्याला युट्यूब आणि फेसबुक वरती पाहता येतील. ते अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्या लिंकचा उपयोग आपले पालक, विद्यार्थी मित्र, शिक्षक, आपले घरचे वडीलधारी माणसं लिंकचा उपयोग करून आपल्या विद्यार्थ्याची प्रगती पाहू शकतात. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, त्याच्या प्रिंट करून आपण त्याचा अभ्यास करू शकतो. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचंय. व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये कृष्णा चॅटचं ऑप्शन येत नसेल टॅब वरती, तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर. सबस्क्राईब केल्यानंतर तुला चॅटचं ऑप्शन ओपन होईल. टॅब वरती तुला सध्या येत नाही. जर टॅब वरती यायसाठी तुला टॅब वरती जा, त्याच्यावरती सबस्क्राईब वरती जा आणि सबस्क्राईब वरती गेल्यानंतर तिथे तुला आपल्याला चॅनल दिसेल, तो चॅनल वरती जा. तिथं त्यामध्ये तुला लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळेल, त्याच्यामधून जॉईन हो. किंवा उद्या शाळेमध्ये आल्यानंतर तुला त्या टॅबवरचं लाईव्ह बटन चालू करून देतो. आजच्या दिवस मोबाईलवरून चॅट कर आणि टॅबमध्ये पहा. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेल्या आहेत, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक वापरून तुम्ही जॉईन होऊ शकता. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर आपल्या मित्रांना, शाळेतील सवंगड्यांना, आपल्या इतर नातेवाईकांना हा युट्यूब चॅनल शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्या लिंकचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त अभ्यास करणार आहोत. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत आणि रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे, फी घेणारे क्लासेस, अकॅडमी आम्हाला भेटले. परंतु आमच्या या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्ही हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी या गोष्टीचा 4थी आणि 5वी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, ही आमची नम्र विनंती. चला विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आपण आज नियोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवाहर नवोदयच्या प्रवेशासाठी आपण बाजारातून, मार्केटमधून कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे आणि त्यामधून अभ्यास करतो, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आणि 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर. तरी 4थी आणि 5वीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, हे आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे, आजच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक 139 मध्ये सहर्ष असं स्वागत करू. आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 139 मध्ये प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. विनंती एवढीच आहे, तुम्हाला त्या टेस्ट दिल्या जातील, पाठवल्या जातील तासिकेच्या सोबत. तासिका संपल्यानंतर किंवा तासिकेच्या आधी, तासिका संपल्यानंतर त्या टेस्ट सोडवा आणि वैयक्तिक माझ्या नंबरला तुमचा निकाल पाठवा, जेणेकरून मी तुमचा अभ्यासाची
गती पाहू शकेल. चला तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 139 स्क्रीनवरती, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर, टॅबच्या स्क्रीनवर उत्तर क्रमांक 139. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उत्तराचे आपण सर्व प्रश्न योग्य टाईप करू शकू. चला वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाका. अभिनंदन सार्थक, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन कृष्णा, वैष्णवी सोनवणे, सार्थक कटके, प्रशांत सानप, कृष्णा खडे, आसावरी सानप, महेश सानप, ओम सोनवणे, तुमचं वाचून झालंय. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला मी उत्तर वाचतो, काळजीपूर्वक ऐका जेणेकरून तुमचं या उत्तरावरील कोणताही प्रश्न चुकणार नाही. क्षितिजा खाडे, अभिनंदन, तुझंही वाचून झालंय. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्यांचं सर्वांचं अभिनंदन. चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तराचे प्रश्न चुकणार नाही. चला सृष्टी गंडाळ, अशोक सानप म्हणजे आदित्य सानप, सृष्टी गंडाळ तुमचे वाचून झाले, अभिनंदन. उत्तरा क्रमांक 139. एका दुपारी एका व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात एक साप आढळला. त्याला कसे करायचे हे त्या व्यापाऱ्याला माहित नव्हते, म्हणून त्याने त्या सापाला एका भांड्याखाली झाकले आणि तेथेच ठेवले. नंतर तो आपल्या मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेला. त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले आणि त्यांनी ते भांडे पाहिले. आहा असं उद्गारले. व्यापाऱ्याने येथे काहीतरी मौल्यवान लपून ठेवले आहे, चला आपण ते घेऊया. त्यांनी ते भांडे उचलले आणि त्या सापाने त्याला दंश करण्याचा प्रयत्न केला. चोर घराबाहेर आले, त्यांना काहीही चोरता आलं नाही. पहा, त्या व्यापाऱ्याला साप पकडता येत नव्हता, म्हणून त्याने तो साप एका भांड्याखाली झाकून ठेवला आणि मित्राला भेटायला निघून गेला. आणि रात्री यायला त्याला उशीर झाला, तर त्याच्या घरात वर चोर शिरले. त्या चोरांना वाटलं आपण ते वस्तू व्यापारी बाहेर गेला तोपर्यंत मोठी चोरी करू, आणि त्यांनाही तेच भांड दिसलं ज्या भांड्याखाली व्यापाऱ्याने काय ठेवलं होतं, साप लपून ठेवला होता, दाबून ठेवला होता. त्यांनी तो भांड उचललं आणि त्या सापाने त्याला चावण्याचा प्रयत्न केला, दंश करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या सापाला भिवून त्या चोरांना व्यापाऱ्याचं घर सोडून पळून जावं लागलं. त्यामुळं त्या व्यापाऱ्याच्या घरात त्या रात्री चोरी झाली नाही आणि त्या चोरांनाही रात्रभर चोरी करता आली नाही. अशा प्रकारचा उत्तर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तरावरील पहिला प्रश्न आहे, व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळले? व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळले? पर्याय ए एक साप, पर्याय बी एक भांडे, पर्याय सी एक चोर, पर्याय डी एक काठी. व्यापाऱ्याला स्वयंपाकघरात चला प्रशांत सानप हे उत्तर, ओम सोनवणे हे उत्तर. ओम म्हणतोय फर्स्ट लाईन मध्ये, एक दुपारी एका व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात एक साप अवळला नाही, आढळला, अवळला झाले तिथं पण सॉरी, आढळला. सार्थक खटके हे उत्तर, क्षितिजा खाडे हे उत्तर, अक्षता सानप हे उत्तर, वैष्णवी सोनवणे हे उत्तर, कृष्णा खाडे हे उत्तर, आसावरी सानप, महेश सानप हे उत्तर, आदित्य सानप हे उत्तर. चला तुमचं खूप खूप अभिनंदन. सर्वांचंच उत्तर बरोबर आहे, अगदी ए उत्तर सर्वांचंच. प्रश्न पहिला, व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळले? तर योग्य उत्तर आहे पर्याय ए एक साप आढळला. हे उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही, खूप छान. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवरती, प्रश्न दुसरा स्क्रीनवरती, ऐश्वर्या खटके
पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर. हुमेर पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर. सृष्टी हे उत्तर. चला हुमेर, सृष्टी, ऐश्वर्या तुमचं अभिनंदन. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न दुसरा, त्याने सापाला भांड्याखाली झाकले कारण पर्याय ए त्याला साप बाळगायचा होता म्हणजे सांभाळायचा होता. पर्याय बी त्याला चोराने घाबरून पळून लावायचं होतं म्हणून त्या व्यापाऱ्याने तो साप भांड्याखाली लपवून ठेवला. पर्याय सी त्याला वाटले साप उपयोगी येईल, त्याला व्यापाऱ्याला वाटलं साप आपल्या काही ना काही उपयोगी येईल म्हणून त्याने भांड्याखाली लपवून ठेवला. साप कसा ठार मारायचा हे त्याला ठाऊक नव्हतं, त्या व्यापाऱ्याला सापाला कसं ठार मारतात हे माहीत नव्हतं म्हणून त्या सापाला त्याने भांड्याखाली लपवून ठेवलं. पहा योग्य उत्तर टाका. प्रशांत सानप डी उत्तर. वैष्णवी सोनवणे डी उत्तर. प्रशांत मध्ये दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे, त्याला कसे ठार मारायचे हे त्या व्यापाऱ्याला माहीत नव्हते म्हणून त्याने त्या सापाला भांड्याखाली झाकले. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर. वैष्णवी, प्रशांत ओळ क्रमांक सांगतात. अभिनंदन तुमचं. आसावरी सानप, महेश सानप डी उत्तर. हुमेर पहिल्या प्रश्नाचे उत्तर टाकतोय. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. सार्थक कटके डी उत्तर. आदित्य सानप डी उत्तर. सृष्टी गांधार डी उत्तर. क्षितिजा खाडे डी उत्तर. ऐश्वर्या खटके डी उत्तर. हुमेर पहिल्या प्रश्नाचे उत्तर टाकतोय. दुसऱ्या प्रश्नाचं टाक हुमेर उत्तर. दुसरा प्रश्न कृष्णा काळे डी उत्तर. ओम सोनवणे डी उत्तर. सेकंड आणि थर्ड लाईन म्हणतोय अभिनंदन ओम. अक्षता सानप डी उत्तर. सृष्टी गंगाळ ओळख क्रमांक सांगते. खूप खूप छान विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर सापडलंय. याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. सापाला कसे ठार मारायचे हे त्या व्यापाऱ्याला ठाऊक नव्हते म्हणून त्यांनी त्याला भांड्याखाली झाकून ठेवलं. डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे, कोणाचंही चुकलेलं नाही. खूप छान. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा. रात्री त्या घरी कोण आलं होतं? बा व्यापाऱ्याच्या घरी रात्री कोण आले? पर्याय ए व्यापारी. पर्याय बी चोर. पर्याय सी साप. पर्याय डी मित्र. अगदी सोपा प्रश्न. व्यापाऱ्याच्या घरी रात्री कोण आलं होतं ज्याने ते भांड उचललं होतं? पा पर्याय ए व्यापारी आले होते. पर्याय बी चोर आले होते. पर्याय सी साप आले होते आणि पर्याय डी मित्र आले होते. चला योग्य उत्तर. प्रशांत सानप बी उत्तर देतोय. वैष्णवी सोनवणे बी. प्रशांत मध्ये चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे. पहा चौथी ओळ वाचा. त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले. अभिनंदन. चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये उत्तर. अभिनंदन प्रशांत. अभिनंदन. ओम अभिनंदन तुझं योग्य ओळ टाकलीस. ओम सोनवणे बी उत्तर देतोय. चोर आले होते. उमेर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाकतोय तू. तासिकेला मागे पडलाय, कट करून परत जॉईन हो. मागे पडलायस तू. क्षितिजा खाडे बी उत्तर टाकते. तुला बी दुसऱ्या तिसऱ्या प्रश्नाचं. आदित्य सानप बी उत्तर. सार्थक कटके बी उत्तर. वैष्णवी चौथ्या ओळीमध्ये म्हणते अभिनंदन वैष्णवी. अक्षता सानप बी उत्तर. महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर. कृष्णा खाडे बी उत्तर. हुमेर दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय. हुमेर लाईव्ह ताशिका कर, चुकलेला आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऐश्वर्या खटके बी उत्तर. अभिनंदन. तिसऱ्या प्रश्नाचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, अगदी योग्य उत्तर. सर्वांचं अभिनंदन. हुमेर तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर टाकतोय. अभिनंदन हुमेर. आताशी तो लाईव्ह आलाय. लाईव्ह ताशिका करत सर थोडं थोडं पुढं पुढं टच कर जेणेकरून लाईव्ह शब्द येईल तुझ्या मोबाईलवर. आपल्या मोबाईल पुढं पुढं इतके वेळा टच करायचे की शेवटी तिथं लाईव्ह शब्द लाल रंगाचा टिपका आणि लाईव्ह शब्द आला पाहिजे. सृष्टी गंगाळ बी उत्तर. अभिनंदन सृष्टी. चला सर्वांचंच उत्तर बरोबर आहे. पहा त्या रात्री व्यापाऱ्याच्या घरी कोण आलं होतं? योग्य उत्तर आहे पर्याय बी चोर. चला बी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न चौथा. चोरांनी ते भांडे औषधले कारण. औषधले नाही, शब्द चुकलाय ते.
चोरांनी ते भांडे घेतले कारण काय कारण असेल? चोरांनी ते भांडे घेतले त्याचं काय कारण असेल पहा. पर्याय त्यांना ते हवे होते, पर्याय बी ते त्यांना वाटेत आडवे होते, पर्याय सी त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असे वाटले आणि पर्याय डी त्यांना तो साप हवा होता. पहा चौथ्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलंय. योग्य उत्तर कृष्णा खाडे सी उत्तर, प्रशांत सारंग सी उत्तर, वैष्णव सोनवणे सी उत्तर, ओम खालील तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतोय पहा त्यांना भांडे उचललेले आणि त्यांना साप आणि दंश केला. अभिनंदन ओम. महेश सानप आसावरे सानप सी उत्तर, सार्थक खटके सी उत्तर, प्रशांत ओळख क्रमांक सांगतोय, वैष्णवी ओळख क्रमांक सांगते, तुमचं अभिनंदन. अक्षता सानप सी उत्तर, ऐश्वर्या खटके सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, हुमेर नाव नको टाकू, प्रश्नाचं उत्तर टाक, तुझं नाव माहिती मला काय आहे, सारखं सारखं नाव टाकू नको. सृष्टी गंधा सी उत्तर, क्षितिजा खाडे सी उत्तर, हुमेर सी उत्तर. हुमेर फक्त प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत जा, नाव टाकायची गरज नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा, चोरांनी ते भांडे घेतले याचं योग्य उत्तर होतं पर्याय सी. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, सर्वांचं अगदी उत्तर बरोबर. त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असे वाटले म्हणून त्यांनी ते भांडे घेतले. चला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, चोर घराबाहेर पळाले कारण काय कारण असेल? व्यापाऱ्याच्या घरात जे चोरी करायसाठीच्या चोरीच्या हिशोबाने ते आत घुसले होते परंतु ते घराबाहेर पळाले, त्याचं काही कारण असेल पहा. पर्याय व्यापारी जागा झाला होता म्हणून चोर पळाले का, ते सापाला घाबरले म्हणून चोर पळाले का, त्यांना काही चोरायचं नव्हतं म्हणून ते पळाले का, स्वयंपाक घरात अन्नच शिल्लक नव्हतं, अन्न नव्हतं त्यांना जेवायलाच नव्हतं म्हणून चोर घराबाहेर पळाले, त्याचं योग्य उत्तर टाका. प्रश्न पाचवा शेवटचा प्रश्न 139 उत्तरातील शेवटचा प्रश्न, व्यापारी चोर घराबाहेर पळाले त्याचं कारण पर्याय व्यापारी जागा झाला, पर्याय बी ते सापाला घाबरले, पर्याय सी त्यांना काही चोरायचं नव्हतं, पर्याय डी स्वयंपाकघरात अन्न नव्हतं. चला योग्य उत्तर टाईप करा. ओम सोनवणे बे उत्तर, प्रशांत सानप बे उत्तर, वैष्णवी सोनवणे, ओम सोनवणे. ओळ क्रमांक सांगतात पहा खालून तिसऱ्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये, चोर घराबाहेर का पळाले खालून तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये, कृष्णा सानप बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, प्रशांत शेवटची ओळ म्हणतोय, ऐश्वर्या खटके बी उत्तर. ऐश्वर्या एकाच वेळेस उत्तर टाकायचं बेटा, पहिली लिपी असो किंवा दुसरी लिपी असो. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, महेश सानप आसावरी सानप बी उत्तर, सृष्टीगंधा बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, हुमेर बी उत्तर, हुमेर अत्तार बी उत्तर. हुमेरचं उत्तर बरोबर आहे, अभिनंदन हुमेर. चला प्रश्न पाचवा अगदी योग्य उत्तर, सर्वांचंच उत्तर बरोबर, पाची प्रश्नाचे उत्तर सर्वांचेच बरोबर, सर्वांचेच अभिनंदन. चला अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 139 येथे पूर्ण केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल, तुम्ही जॉईन आहात म्हणून तासिकाला आलात. जे मित्र आपले जॉईन नसते त्यांना आपला मेसेज फॉरवर्ड करा. व्हॉट्सअप ग्रुपची मेसेज मध्ये लिंक आहे, त्याचबरोबर टेलिग्रामची लिंक आहे, युट्यूबची लिंक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन, पीडीएफच्या लिंक, टेस्टच्या लिंक उपलब्ध होणार आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्यासारखेच इतर मित्रही पैकीचे पैकी गुण घेतात. महेश सानप